शांत राहणं चांगलं आहे, त्यात काही शंका नाही. पण इतकंही शांत राहू नये की तुमचं अस्तित्व संपुष्टात येईल. शांत राहणं तुमची ताकद असते, पण ज्या ठिकाणी बोलायला हवं तिथं नाही बोललात तर तीच ताकद तुमची कमजोरी कधी होईल ते कळणार सुद्धा नाही. म्हणून बोलायची गरज आहे तिथं बोलायलाच हवं. आपण सगळ्यांना एकाच वेळी खुश ठेवू शकत नाही, म्हणून कोणाला खुश ठेवण्याच्या भानगडीत पडू नका. एकाचा आनंद म्हणजे दुसऱ्याची नाराजी असते आणि लोक नेहमी स्वार्थ साधण्यासाठी असतात. स्वतःला महत्त्व द्यायला शिका. अगोदर स्वतःची किंमत स्वतः केली तर लोक तुमची किंमत करतील आणि योग्य ठिकाणी समोरच्याला नाही म्हणता यायला हवं. तुम्हाला नाही म्हणायला जमत नसेल तर तुमचं नुकसान होऊ शकतं. प्रत्येक ठिकाणी होकार देणं म्हणजे अडचणीला आमंत्रण देण्यासारखं आहे. लक्ष्मीची चोरी करता येते पण सरस्वती चोरता येत नाही. म्हणून लक्ष्मीच्या मागे लागू नका. सरस्वतीची उपासना करा. लक्ष्मी आपोआप प्रसन्न होईल. म्हणजेच सुशिक्षित व्हा, संस्कार संपन्न व्हा, आपल्यातल्या कलागुणांची जोपासना करा. हे सगळं केलं तर पैसा येईलच. आई 9 महिने पोटात वाढवते आणि बाप सक्षम बनवतो. या दोघांव्यतिरिक्त कोणालाच तुम्हाला दुखावण्याचा अधिकार नाही. आई बापाशिवाय इतर कोणासाठी आयुष्य पणाला लावू नका. फोटो एका सेकंदात काढला जातो, पण इमेज बनवायला कित्येक वर्ष जातात. त्यामुळे इमेज बनवण्यावर काम करा. फोटो काढण्यात वेळ घालवू नका. आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना घमेंड नसतो, कारण त्यांना माहीत असतं कधीतरी जमिनीवर यावं लागतं. पण माणसाला ते लवकर लक्षात येत नाही. वेळ निघून गेल्यावर कळतं. जे काळजी करतात त्यांची कदर करा, कारण आजूबाजूला काळजी करणारे कमी आणि त्रास देणारे जास्त आहेत. कोणासमोर स्वतःच्या वागण्याचं स्पष्टीकरण देत बसू नका. ज्यांना तुमच्यावर विश्वास आहे त्यांना त्याची गरज नाही आणि ज्यांचा तुमच्यावर विश्वास नाही त्यांना कितीही स्पष्टीकरण देत बसलात तरी त्यांचा विश्वास बसणार नाही. हे कायम लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना प्रमाणापेक्षा जास्त गोड बोलण्याची सवय असते. अशा लोकांपासून 4 हात लांब राहा. जेवढं जास्त गोड बोलणं तेवढं ते खोटं असणार. त्यापेक्षा कडवट पण खरं बोलणारे लोक जवळ असू द्या. आपण कुठं चुकतो आहे ते अचूक सांगू शकतात. कोणी वाईट वागत असेल तर लगेच नातं तोडायला जाऊ नका. समोरच्याला सुधारण्याची एक संधी द्या. कदाचित बदल होईल. पण तो संधी देऊनही परत परत तीच चूक करत असेल तर त्याला तुमच्या आयुष्यातून बाहेरचा रस्ता दाखवा. कधीही वेळ आणि नशीब यावर घमेंड करू नका, कारण या दोन्ही गोष्टी कधी कोणाच्या बदलू शकतात ते सांगता येत नाही. सगळ्यांसमोर आपलं दुःख उघड करत बसू नका. प्रत्येकाजवळ मलम नसेल, पण मीठ मात्र सगळ्यांकडे असतं, जे प्रत्येक वेळी तुमच्या जखमेवर चोळलं जाईल. आयुष्यात असं काहीतरी कमवा की तुम्हाला कमी लेखणारे लोक तुमची ओळख सांगत फिरतील. आयुष्यात आपण आपल्या गरजेनुसार वागत असतो. थंडीच्या दिवसात सूर्याची वाट पाहतो आणि उन्हाळ्यात तो सूर्य नकोसा वाटतो. तसंच असतं आपलं इतर गोष्टींसाठी सुद्धा. आपल्या सोयीनुसार आपण वागत असतो. माणसाच्या खिशात पैसा असला की तो विसरून जातो की तो कोण आहे, आणि खिसा फाटका असला की लोक त्याला विसरतात की तो कोण आहे. सगळा खेळ पैशांचा. तेव्हा तो आला तर माज करू नका आणि नसला तर त्यासाठी कधी स्वाभिमान गहाण ठेवू नका. आपलं यश, पैसा, संपत्ती याचा दिखावा, घमेंड, माज हा आईवडिलांसमोर कधीच करू नका. ते सगळं तुम्हाला मिळवण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य लावलेलं असतं. पैसा नसतो तेव्हा झोप येत नाही. काय होणार, कसं होणार ही चिंता सतावते. आणि पैसा जास्त झाला तर झोप येण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात. किती अजब आहे हे सगळं. म्हणून
गरजा भागतील आणि शांत झोप लागेल इतका पैसा नक्की कमवा. गरजेपेक्षा जास्त झाला तर झोप लागणार नाही. विष पोटात गेलं तर एकाच माणसाचा जीव जातो, पण विष कानात गेलं तर सगळी नाती विषारी बनतात आणि सगळ्यांचा शेवट होतो. तेव्हा काळजी घ्या, कानात कोणी विष सोडणार नाही याची. एखादा फक्त गरीब आहे म्हणून त्याच्याशी असलेलं नातं तोडू नका, कारण श्रीमंताच्या घरी माज बघायला मिळतो आणि गरिबाच्या घरी मान मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.